आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हल्ली शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आजच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे। अशातच देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। देशातील प्रत्येक कुटुंबासाठी ही बातमी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या घरी येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे। गॅस चोरी आणि गॅस सिलेंडरचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। देशात मागील काही दिवसांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या बाबतीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत। अमेरिका, इराण, इस्रायलच्या वाढत्या युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे। अशातच आता घरगुती गॅस सिलेंडर वितरणासाठी वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी 100% सक्तीचा करण्यात आला आहे। बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नंतर आता एचपीसीएल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी देखील त्यांच्या सर्व एजन्सींना ओटीपीचा नियम लागू करण्याचे निर्देश दिल्याने ग्राहकांसह गॅस एजन्सी संचालक अडचणीत सापडले आहेत। सरकारच्या नवीन नियमानुसार आता गॅस कनेक्शन सोबत लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही। हा नियम देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे। महत्त्वाचे म्हणजे अनेक लोकांचे मोबाईल क्रमांक अपडेट नसल्याने ओटीपी मिळत नाही, तर काहींनी सिम कार्ड वारंवार बदलल्याने नोंदणीकृत क्रमांक बदललेले असतात व तसेच आता मोबाईल नंबर बदलण्यासाठी 20 ते 180 दिवसांचा कालावधी लागत असल्याने बऱ्याच लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर काही ग्राहकांकडे रिचार्ज नसल्याने ओटीपी येत नाही। त्याशिवाय बीएसएनएल ग्राहकांकडून ओटीपी न मिळण्याच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। आता सर्वच गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी। घरगुती एलपीजी ग्राहकांना आता गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे। नव्या नियमानुसार एलपीजी ग्राहकांना एका कनेक्शनवर 1 एप्रिल ते 31 मार्च अशा एका वर्षात आता केवळ 12 अनुदानित गॅस सिलेंडर मिळणार आहेत। याशिवाय गरज पडल्यास ग्राहक आणखी 3 नॉन सबसिडी सिलेंडर म्हणजे विना अनुदानित सिलेंडर खरेदी करू शकतील। म्हणजेच एका गॅस कनेक्शनवर एका वर्षात 15 सिलेंडर पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत। लक्षात ठेवा, नव्या नियमानुसार घरगुती गॅस ग्राहकांना एका महिन्याचा देखील कोटा निश्चित करण्यात आला आहे। आता सामान्य ग्राहकाला एका महिन्यात केवळ 2 गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे, तर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी आता 25 दिवसांची अट घालण्यात आली आहे। पूर्वी दुसरा सिलेंडर पहिल्या सिलेंडर नंतर 21 दिवसांनी बुक करता येत होता। आता ही मर्यादा वाढवून 25 दिवस करण्यात आली आहे। त्यामुळे पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आधीपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।